उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी मैदानात। कोण बाजी मारणार याकडे देशाचं लक्ष। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी मतदान करतील। त्यानंतर मोदी पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पंजाबला रवाना होणार। आज होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। एनडीएला एक्स्ट्रा मतं मिळतील, श्रीकांत शिंदे यांचं सूचक विधान। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। जीआर अंमलबजावणीसाठी जरांगेंचा 17 सप्टेंबरचा अल्टिमेटम आणि ओबीसींच्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची होणार बैठक। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना केलं जाणार मार्गदर्शन। आगामी निवडणूक आरक्षणावर चर्चा होणार। ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। आज 11 वाजता बैठकीचं आयोजन। बैठकीला अध्यक्षांसह एकूण 8 मंत्री राहणार उपस्थित। आज गोकुळची सभा वादळी होण्याची शक्यता। गोकुळच्या 2 वर्षांच्या कारभारावर सभेत होणार चर्चा। अनेक अनुत्तरित प्रश्न आज सभेत मांडणार शौमिका महाडिकांची माहिती। नेपाळमध्ये हिंदू राष्ट्रासाठी जोरदार आंदोलन। सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमध्ये जेनझीच्या आंदोलनाचा भडका। 20 जणांचा मृत्यू, शेकडो आंदोलक जखमी। सरकारकडून बंदीचा निर्णय मागे। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीसाठी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये 5 स्टार सुविधा। केंद्रीय गृह मंत्रालयाची बेल्जियमला लेखी हमी। आधार कार्डला मतदान ओळखपत्र म्हणून मान्यता। बिहार मतदार पडताळणी सुनावणी वेळी सुप्रीम कोर्टाचा निर्णय। 12वे अधिकृत ओळखपत्र म्हणून आधार ग्राह्य। BAMS आणि MBBSच्या एकत्रीकरणातून दुहेरी पदवी अभ्यासक्रमाचा प्रस्ताव। केंद्राच्या प्रस्तावावर MIAचा आक्षेप। उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची इलेक्ट्रिक टग बोट दाखल। नेदरलँड टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रिक टग बोटीची मंत्री नितेश राणेंकडून पाहणी। नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस। चौगाव नदीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत।